टाइप मध्ये वगैरे असं आपण कॅरी करू शकतो. या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. खूपच छान वाटतात. आणि जा व्हॅक्यूम ना 4-5 वर्ष चालतो, पडत नाही लवकर, एवढी वॉरंटी. हे समोरच्या तुमच्या साड्या पाहतोय ना, त्या सिल्क मध्ये मधूनच भिंतीवरती, त्या भिंतीवरी काल निर्णय, तसंच भिंतीवरी हे तुमचं टेबल असतं. कमी करायचं. आता तोही घेऊ शकतो आणि मी घेऊ शकतो. दुबई आम्ही पिकनिक पार्टी नाही त्याने दिलं. मी 3 खाल्ले, 3 बॉल्स खाल्ले. हा मला असे पण बिझनेस करायचं म्हटलं ना की बोलता आलं पाहिजे. मार्केटिंग कसं करावं, समोरच्याला कसं पटवून द्यावं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे सर आहेत. ठाणे मध्ये घंटाई मैदान या ठिकाणी एक्झिबिशन सुरू आहे. 70हून अधिक या ठिकाणी स्टॉल आहेत. पण हा एकमेव असा स्टॉल आहे की जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. हो, कारण या ठिकाणी हे सर इतकं छान समजून सांगतात ना समोरच्या कस्टमरला, आणि गर्दी देखील त्यांच्याकडे खूप आहे. कारण त्यांनी आणलेले हे प्रोडक्ट जे आहेत ते अतिशय छान आहेत. हे आपण देखील डिटेल्स मध्ये माहिती घेणार आहोत आणि बरेच स्टॉल या ठिकाणी आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर करून घ्या, आणि हो जर केलं असेल तर सगळ्यांना थँक्यू. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. ते म्हणजे आपल्याला बहुउपयोगी फोल्डिंग टेबल, जे तुम्हाला सगळ्यात हायस्ट आणि सहकुटुंब सपरिवार यूज करता येते. आता कसं आहे, त्याला टोटली फोल्डिंग आहे बघा. इथे सेफ्टी लॉकिंग सिस्टम आहे. याला अप केलं की हे उठतं. ह्याला ऍडजस्टेबल अँगल्स आहेत. पहिलं अटॅचमेंट असतं लिहिण्यासाठी, वाचायला, ड्रॉइंग करायला, पेंटिंग, डिझायनिंग. याला टेबलवर कसं म्हटलं जातं. जस्ट आता आपण एक काम करूया, याचे दोन्ही पाशे ओपन करा म्हणजे झालं टेबल. चहा कॉफी पिता येतं, रायटिंग करता येतं, रिडिंग करू शकता, ड्रॉइंग करता येतं. याला ऍडजस्टेबल अँगल्स आहे, त्यामुळे डिग्री प्रमाणे फक्त मागे पुढे करता येतं. आता आपण एक काम करूया, दोन्ही पाशे बंद करायचे आणि याला आतमधल्या साईडला ओपन करायचंय. जुन्या काळामध्ये डेस्क नावाचा प्रकार होता. हा झाला डेस्क, त्यामुळे हाईट बॉडीने युज करता येतं. मोठ्यात मोठ्या मुलगा जसे वकील वगैरे बघतात, तर वकील असं उभं राहून जे बोलतात त्यावेळेला त्यांना केस फाईल करावी लागते, त्यासाठी युज केलं जातं. पाठीचा कणा म्हणतात त्रास होत असेल, एक साईडने स्लोप करा, स्लायडिंग करा, त्याच्यावरती डोकं किंवा पाय ठेवून झोपा, त्यामुळे पाठीचा कणा मणक्याचा जो त्रास असतो तो निघून जातो, त्यामुळे युज करता येतो. तुम्ही म्हणत असाल की नक्की काय आहे टेबलामध्ये, तर ह्या टेबलाचा मुख्य उद्देश असा आहे, त्याचं जे मटेरियल दिलेलं आहे ते इम्पोर्टेड MDF बोर्ड आहे. हा वॉटरप्रूफ आहे, हीटप्रूफ आहे आणि स्कॉच प्रूफ आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणत्याही ऋतू वापरा. हे इको फ्रेंडली कलर्स आहे. हा जो कलर्स आहे हा डोळ्याला लागत नाही, त्यामुळे डोळ्यातनं पाणी येणार नाही. आणि किचन मध्ये, बेडरूम मध्ये, हॉल मध्ये कुठेही बसून तुम्ही लॅपटॉप वगैरे चालू शकता. याचं टोटली वजन आहे फक्त 4 किलो आणि याची वजन उचलण्याची जी कॅरी कॅपॅसिटी आहे ती फक्त आहे तुम्हाला 300 kg, 300 किलो पर्यंत कॅपॅसिटी दिलेली आहे. आणि हे जे आहे ना, हे म्हणजे प्लायवूड म्हणजे ह्याला प्लायवूड नाहीच आहे, हे बोर्ड आहे. जर प्लाय असेल तर फुगलं जातं किंवा उन्हाळ्या पावसामध्ये आकुंचन आणि प्रसरण होतं, म्हणून प्लाय नावाची गोष्टच नाहीये. आता गेली 40 वर्ष टेबल मी बनवते. माझा जे कंपनीचा ब्रँड आहे सिद्धिविनायक, हे अतिशय सुपरहिट क्वालिटीचं टेबल बनवलं जातं. त्यामुळे आता बरीच 3 पिढ्या झालेल्या आहेत, त्यामुळे 3 पिढ्याने वापरलेलं आहे. असंच आमचं अजून एक टेबल आलेलं आहे जे तुम्हाला येतं फोल्डिंग टेबल. आता फोल्डिंग टेबल म्हणजे काय, तर आपण जे सिनियर सिटीजन असतो त्यांच्यासाठी वगैरे वापर केला जातो. तर इथे तुम्हाला एक बटन दिलंय बघा, ह्या बटनाला फक्त प्रेस करा. एक प्रेस बाय प्रेस तुम्ही 1 by 1 खाली करता येतं. हे याचं वजन फक्त 4 किलो आणि हे तुम्हाला 30 ते 40 किलो पर्यंत वजन उचलतं. आपण उपयोग बघूया. पहिला उपयोग आहे चहा कॉफी प्यायला. चहा, कॉफी, नाश्ता, लंच किंवा डिनर घेता येतो. घरामध्ये पाहुणे सगळे आलेत तर हे झालं टी पॉय, त्यामुळे टी, कॉफी, लंच वगैरे घेऊ शकता. घरामध्ये सिनियर सिटीजन आलेत तर हे त्याला सिनियर सिटीजन साठी यूज आणि आपल्यासाठी उपयोगी झालं. आणि हाईट यूज करता येतं, त्यामुळे 4 हाईट तुम्हाला दिलेले आहेत. आजारी पेशंट वगैरे फार बरं पडतं, जीवाला बरं पडतं. तर 2 माणसं असतील तर समोर समोर बसून यूज करू शकता, त्यामुळे कम्फर्टेबल आहे. याच्यामध्ये 2 कलर आहेत बघा, हा लाल कलर आहे आणि हा ब्राऊन कलर आहे. अतिशय सुंदर आहे आणि वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ असं कुठे घेऊन जातात. आता जेवढे प्रोडक्ट तुम्ही बघताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक प्रोडक्ट दाखवतोय, ते म्हणजे 2 by 2चं टेबल. आतापर्यंत आपण अनेक टेबल बघितली आहेत, तर हे 2 by 2 मध्ये काय, जस्ट घ्या, फोल्ड करा, इझिली फोल्ड आहे, इझिली लॉकिंग आहे. याचं जे वजन आहे ते 4 किलो 700 ग्रॅम आहे आणि वजनाची कॅरी कॅपॅसिटी आहे आपल्याला 200 ते 100 ते 150 किलो. आजारी पेशंटला बसायला पण खूप चांगला आहे. पिकनिक, पार्टी, आउटडोर बघा बसायला खूप सुंदर आहे. आणि घरामध्ये, बेडरूम मध्ये, हॉलमध्ये बऱ्याच जणांकडे ज्यांच्याकडे जागा नाहीये त्याच्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. अच्छा, पण हे माझ्यामध्ये फर्निचर, हे फायबर आहे. फायबर त्याच्यात लाकूड नावाची गोष्टच नाहीये, हे फायबर आहे, हे माइंडस्टील आहे. प्लस आपल्या घरात जागा नसेल इथे तुम्हाला जे होल दिलेले आहेत ते होल कशाला आहे, तर लटकून ठेवता येतं भिंतीवरती. त्यामुळे भिंतीवरी काल निर्णय,
तसंच भिंतीवरही हे तुमचं टेबल असतं, त्यामुळे इझिली कॅरी आणि इझिली मुव्हेबल आहे. हे सगळे तुम्हाला जे प्रोडक्ट आहेत हे जर तुम्हाला पाहिजे असतील, काही व्हिडिओ टाकतीलच तर हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. माझ्या कंपनीचं नाव आहे श्री सिद्धिविनायक. आतापर्यंत ऐकून कान दुखले असतील तुमचे. माझा नंबर आहे 9821123606. फक्त सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंतच फोन करा, कारण रात्रभर तुम्ही मला झोप देत नाहीत. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव दीपक केळुसकर. अच्छा. ऑलरेडी मी बरेच प्रोडक्ट आहेत माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये आपण बघूया की काय काय आहेत. तर हा झाला मल्टीपर्पज फोल्डिंग हँगर. आपण आपल्या कपाटात अनेक कपडे असे लावतो. 10 ते 12 कपडे लावले तर कपाटाचा रॉड भरला जातो. कपडे हँगर मध्ये लावा आणि फक्त खाली सोडून द्या, एवढी जागा वाचेल. या वाचलेल्या जागेमध्ये 1 बाय 1 करून 50 कपडे लावता येतात. त्यामुळे शर्ट, पॅन्ट, ट्राउझर्स, साड्या, ड्रेसेस लावता येतात. जर आपल्याकडे जागा नसेल तर हेच कपडे कुठे खियाला, कुंटीला, बाहेर, पिकनिक, आउटडोर कुठेही लावता येतं. त्यामुळे तेवढी जागा तुमची वाचली जाते. एका पाकिटामध्ये असे 2 पीस येतात आणि हे बघा, हे पॅकेट आहे, हे 300 ला 1 आणि 500 ला 2 आहे. त्यामुळे तुम्हाला 250 रुपयाला पर पॅकेट पडतं. 500 ला 2 आहे, 500 ला 2 आहे, पण 250 ला पाकिट मिळून जाईल तुम्हाला, 250 पर्यंत. अच्छा, खूप छान. त्यानंतर आपण बघूया हे हँगर्स आहे बघा. हा जो आहे हा कुठच्याही दरवाजाला तुम्ही असा अडकवू शकता. हा दरवाजाला अडकला होतो, त्यामुळे आपल्याला किचन वगैरे लावता येतो, कपडे लावता येतात, बाथरूम मध्ये ब्रशेस लावता येतात. ही झाली छोटी साईज आहे आणि ह्याच्यामध्ये ही साईज आहे ती तुम्हाला मोठी साईज असते. अशा 2 साईज आहेत. बाहेरच्या देशांमध्ये तुम्हाला हे हँगर वापरले जातात. तर हे असं फोल्डिंग आहे, त्यामुळे कॅरी करायला फार होतं. हे ताई बघा तुम्हाला दाखवते कसं आहे ते बघा. हे अशा पद्धतीने ना आपल्याला फक्त म्हणजे खेळ वगैरे त्याला फक्त अटॅच करायचं, बरोबर. फक्त भिंतीला किंवा दरवाजावरती दरवाजाला वगैरे काही गरज नाही. खिया नावाची गोष्ट लावायची नाही, कारण खियावरती आपण बाथरूम मध्ये लावायला जागा नसते आणि दरवाजाला कोण खिळे ठोकत नाही, त्यासाठी युज करतात. छान आहे, मस्त आहे. कितीला आहे हे? तर तुम्हाला 200 रुपयाला 1 पीस येतं. हे मोठी साईज आहे आणि हे 100 रुपयाला येतं. लहान आहे ते 100 रुपये. मग अशा प्रकारचं जे आहे ना स्टँड ते 100 रुपयाला, छोटं मीडियम साईज मध्ये. आणि ही साईज आहे ती 200 रुपये. 200 रुपयाला तुम्हाला ठिकाणी मिळून जाईल. आता आपण जरा देवबाप्पाकडे येऊया. आता दिवाळी, गणपती आपल्याकडे येतच आहेत, म्हणजे आपण त्यांचं स्वागत करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण काही दिव्यांचे आयटम युज करतोय. तर त्याच्यामध्ये बघा ही पंचारती कढी. आता आपण पंचारती कढी म्हणजे काय आहे, तर ही जी पंचारत असते याच्या आतमध्ये जे आपण कापूस ठेवतो हा अख्खा चक्का जळला जातो. आता बघा हा याच्या आतमध्ये असं ठेवायचं आहे, त्यामुळे पंचारत जास्तीत जास्त वेळ जळणार आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या आरत्या घेता येतात. सुख दुःखापासून ते घालिंग लोट्या काढपर्यंत सगळ्या आरत्या तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामुळे कापसातलं तेल जळत नाही आणि पेट घेत नाही, म्हणजे ऍक्सिडेंट होऊ शकत नाही तुम्हाला. त्याच्यासाठी पंचारती कढी. आणि हे कितीला आहे? हे तर तुम्हाला 150 रुपयाला 5 पीस आहे, 150 ला 5. अच्छा. अतिशय सुंदर आहे ते तुम्हाला आणि खूप, आणि ती गरजेची आहे. जसं सोन्याचं काम केलं होतं ते बोललात ना. हो, हे स्टँडच आपण विकतोय. ते 5 कढ आहेत तुम्हाला. 5. अच्छा. आणि हे पण सेम तसंच आहे ना. समई कढी. आता दिवाळा की समई येते तर समईच्या आतमध्ये लावायचं, तेल बाहेर येत नाही, चिकट होत नाही आणि गळत नाही. त्यासाठी समई कढीचा युज केला जातो. हे कोणत्याही समयामध्ये युज करू शकता. याला दिवटी म्हटलं जातं. दिवटी हा जो प्रकार आहे हा कोकणातनं आलेला आहे, माझ्या गावातनं आलेला आहे. मी मालवणचं आहे, त्यामुळे तुम्हाला याच्या आतमध्ये असं ठेवलेलं आहे. त्यामुळे त्यातलं जे तेल असतं तर तेल आपल्याला गळत नाही, तर ते तेल वरती जळलं जातं आणि ही पेटली जाते. ही खूप शुभ म्हणतात. देवासमोर एक लावलं की तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद मिळतो. त्याचप्रमाणे हा कुबेर दिवा पण आहे आपल्याकडे विकायला. तर याच्यामध्ये कुबेर का म्हटलेलं आहे, तर 8 लक्ष्मीनं एकत्रित रीतीने ठेवलेलं आहे. वरती कुबेर असल्यामुळे त्यांच्या संपत्तीची वाढ होत नाही आणि आपल्या घरात संपत्ती मिळते. त्यामुळे हा दिवा आपण लावू शकता. दिव्याची किंमत 3500 आहे, तर या कढीची किंमत फक्त 200 रुपयाला 2 आहे. अच्छा. त्यानंतर आपण हा काजी काढायचा चिमटा आहे. बरेच जण म्हणतात आमचे हात वगैरे भाजले जातात, तर आपण त्याच्यासाठी आपण हा चिमटा ठेवलेला आहे. हा चिमटा काय करायचं, तर जी काजी असते ती अशी काढता येते. त्यामुळे काजीतला वरचं जे तेल असतं किंवा नॉर्मल असतात त्यातला कायापणा काढता येतो आपल्याला, म्हणून या चिमटा यूज करतो. हा 50 रुपयाला येतो. प्युअर स्टील आहे. सोनार लोक वापरतात हा घडवण्यासाठी, तर त्याचाही उपयोग आपण इथे दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याला दिले रांगोळी छाप. आता रांगोळी छाप म्हणजे काय, तर रांगोळीचे अनेक प्रोडक्ट तुम्ही पाहिलेत, पण दररोज सकाळी उठून जर पहिलं जर स्वागत असतं ते रांगोळीचं असतं, तर ह्याला घ्यायचं, असं स्थिर करायचं. हे स्थिर केल्यानंतर फक्त टप्प्याटप्प्याने रांगोळी काढायची. बघा, टप्प्याटप्प्याची रांगोळी आहे जी नॉर्मल याच्यात येत नाही. हा 150 रुपयाचा सेट आहे. पटकन 1 सेकंद लागतो
300 स्टॅम्प मारू शकता. बघा ही लक्ष्मी आहे, आपण टप्प्याटप्प्याने आपल्या घरात येते. बघा लक्ष्मी टप्प्याटप्प्याने आपल्या घरामध्ये येऊ शकते. छान मस्त आहे. आपल्या गणपतीच्या दिवाळी, दसरा, गणपती कोणत्याही सणामध्ये युज करता. वेगवेगळे साचे आहेत ना, डिझाईन वेगवेगळे. हे 6 साचे तुम्हाला दिले आहेत कम्प्लीट. हे बघा असे 6 साचे आहेत, 2 डब्या 6 साचे, असा हा अख्खा सेट येतो. आणि हा सेट फक्त तुम्हाला 150 रुपयाला पडतो. 150चा सेट आहे. बघा असा सेट आहे. बघा हा 150 रुपयाचा सेट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 2 डबी देणार आहेत. असे वेगवेगळ्या डिझाईनचे साचे आहेत, ते तुम्हाला मिळून जातील. या ठीक काय. माझं नाव शोभा मयेकर आहे आणि आपल्याकडे कॉटन मध्ये, नायलॉन मध्ये असे पर्सेस आहेत. अगदी 50 रुपयापासून आपल्याकडे पर्सेस आहेत, हँड पर्स आहेत. ह्याला 2 झिप वाला पाकिट आहे. असं हे नायलॉन मध्ये दिसते ना? नाही, हे सॅटिनचा कपडा आहे. अच्छा. आणि पाठी एक झिप दिली आहे, सॅटिन शायनिंग आहे त्याचं. हो ना, शायनिंग. त्याच्यानंतर मग अशा पैठणी पर्सेस आहेत छोट्या, हाताला येते. आणि ही हातामध्ये कॅरी करतो ना, त्याची कॅरी करायला. त्याच्यानंतर मग अशा डिझाईन वाल्या पर्सेस आहेत, हँड पर्सेस. हो ना, छान आहे. डिझाईन वगैरे पण खूप छान आहे. हे पण खूप छान आहे ना, हातामध्ये वगैरे कॅरी करायला छान वाटतं. अशा टाईप एक साईज कलर पण खूप छान आहे. याच्यामध्ये पण एकच हे ना, पाठी एक खिसा दिलेला आतमध्ये पाठीमागे. त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. त्यानंतर हे नायलॉन मध्ये आहे. छान वाटतं त्या. ह्या नायलॉन मध्ये आहेत. ह्या ऑल सीझन वापरू शकतात. मला असा टेस्ट पण आहे चांगल्यापैकी. याच्यामध्ये किती वॉटरप्रूफ पण होते. पुढे एक मोठा खिसा दिलेला आहे, डीप आहे. म्हणजे मोबाईल पर्स वगैरे तुम्ही पुढे मोबाईल पैसे वगैरे पण लावू शकतो. आणि चांगला बेस आहे, त्यामुळे सामान व्यवस्थित राहतं. ऑफिस साठी पण आपण अगदी अगदी. आणि आतल्या बाजूला पण एक मोठा चेनचा खिसा दिलेला आहे. खूप मोठा आहे. हे आतमध्ये अशी बघायचं. आणि बॅक साईडला पण एक खिसा दिलेला आहे. छान आहे, मस्त. याची काय प्राइस आहे? ते 400 रुपये. 400 रुपये. आणि समोरच्या पण याच्यामध्ये दिसत आहेत ना? हा, पण त्या अशा मोठ्या आहेत. आता ह्या पाऊच पण आहे त्याच्यासोबत आणि बॅग. ती बॅग त्या पाऊच मध्ये फोल्ड करून राहते, अशी फोल्ड होते. म्हणजे पाऊच पण आपल्याला वेगळा वापरायला मिळतो आणि बॅग पण वेगळा वापरायला मिळतो. त्याची काय प्राइस आहे? 400. ही 425 आहे. मोठी साईज आहे 600 रुपये. 600 रुपयाला असे बॅग पाऊच मध्ये ठेवतो. पण चांगलं असं बेस आणि त्यात वजन पण चांगलं, 10 किलोची कॅपॅसिटी आहे. 10 किलो. छान आहे, टिकाऊ आहे. नायलॉन मध्ये असल्यामुळे कशी आपण वॉश वगैरे पण करू शकतो. आणि वॉटरप्रूफ आहे. तुम्ही अगदी पावसात ब्रश वगैरे लावू शकत नाही ना? ब्रश नाही वापरायचा. नुसतं सर्फच्या पाण्यातून काढली तरी स्वच्छ होते. त्याला वेगळं ब्रश वगैरे लावण्याची काही गरज पण नाही लागत आहे. हो ना, अशी व्यवस्थित. आणि पाऊच आहे ना? हा पाऊच आहे. पाऊस तुम्ही वेगळा पण वापरू शकता आणि वापरत नसेल तर फोल्डिंग करून ठेवू शकता. 450 ना? 425. 425. अच्छा. आणि हे समोरचे मोबाईल वगैरे, मोबाईल पाऊच आहेत ते 100 रुपयाचं आहे. हे आपण छल्ल्यासारखं लावू शकता साडी वेअर केली की. आणि असं स्लिंग पण करू. मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये घेऊन फंक्शनला वगैरे गेलो आपण तर मोबाईल कुठे ठेवायचा असा प्रश्न. तर मला छल्ल्याला लावून असं लावू शकतो आणि मग हात मोकळे राहतात. आपण शोल्डर वगैरे पण असं घेऊ शकतो किंवा छल्ला टाईप मध्ये वगैरे असं आपण कॅरी करू शकतो. त्याची काय रेंज आहे? 100 रुपये. 100 रुपये. तसंच आपल्याकडे ज्वेलरी बॉक्सेस आहेत. ज्वेलरी बॉक्स ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. खूपच छान वाटतात. प्रिंट मध्ये, कलमकारी मध्ये वगैरे आहे. या समोरच्या पर्सची काय रेंज आहे? 300 रुपये. 10 पॉकेट आहेत त्याच्यामध्ये. या समोरच्या पर्सची काय रेंज आहे? 325 आहेत. 325. 325 आहेत. ह्या 300 आहेत. डिझाईन सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. ह्या समोरच्या प्रिंटच्या बोलतो ना आपण? हा, ह्या प्रिंटच्या आहेत ना. हे डिझाईन. आणि हा व्हॅक्यूम ना 4-5 वर्ष चालतो, पडत नाही लवकर. एवढी वॉरंटी आहे SST. हे बघा, इथे बघा. हे न्यू संतीम आयटम आहे, नवीन आहे, मुंबईचं इंडियन प्रोडक्ट आहे. आता घराला तुम्ही टाईल्सला खिळे वगैरे मारता ना, खिळे स्ट्रिपिंग करा, ते करायची गरज नाही. हा हेवी व्हॅक्यूम आहे. लावण्याआधी टाईल्स आहे, उडण आहे, मिरर आहे, काचा आहे. चांगल्यापासून पुसून घ्या. असं ठेवा, 4ही साईड असं प्रेस करून ठेवा. घरामध्ये असं हे कॅप येतं याच्याबरोबर. घरामध्ये साबण रंग लावायचे असेल तर साबण रंग लावा. सोप स्टँड लावायचा आहे, ब्रश स्टँड लावायचा आहे, हुक आहे, जसं नॅपकिन स्टँड लावायचं आहे, लावू शकता. हे SST आहे, वर्षभराची वॉरंटी आहे. हा व्हॅक्यूम 4-5 वर्ष वापरला जातो.
पडत नाही. इथून दुसरीकडे तुम्ही लावू शकता, 1000 वेळा काढू शकता, 1000 वेळा लावू शकता. तुम्हाला स्टिपिंग बिल्डिंग करायची गरज टेन्शन नाही. हो, म्हणजे भिंती वगैरे आपल्या खराब पण नाहीत होत नाहीत ना. तुम्हाला खेळ वगैरे मारायची गरज नाही. मग असं साबणदाणी आहे, हुक आहे, असं तुम्ही चहाचे कप वगैरे लावण्यासाठी वापरू लागता. तुम्हाला टॉवेल रॉड येतो, असं सोप स्टँड आहे, हँड वॉश साठी आहे, असं वेगवेगळे व्हेरायटी आहे सर मॅडम. आणि एस स्टील. अच्छा, आणि याची रेंज काय? हे 350 पासून तुम्हाला 1400 पर्यंत आहे. असं वेगवेगळे साईजेस आहेत, मोठे साईज आहे, छोटे साईज असतात. एस स्टील. आणि जर का कस्टमरला म्हणजे जे आपले प्रेक्षक वगैरे बघतात त्यांना जर का फक्त हेच हवं असेल तर ते नाही मिळत. नाही मिळत, त्याच्याबरोबर मिळतं, त्या प्रोडक्ट बरोबर मिळतं, ते एक्स्ट्रा मिळत नाही. अच्छा, तर मग काय रेंज आहे? म्हणजे 350 म्हटलं ना, छोट्यापासून ते 350 पासून 1400 पर्यंत आहे. मोठे प्रोडक्ट पण आहेत ना आपल्याकडे. कॉर्नर रॅक आहे, असे Corner वेगवेगळे rack पण आहेत. आहेत हो हो हो. ओके, थँक्यू मॅडम. हैंडलूम में साड़ीज है मैम. पूर्ण हँडलूम मध्ये. जी. अच्छा, मला डिझाईन वगैरे दाखव ना जरा. डिफरेंट डिफरेंट डिजाइन है. प्रिंटेड सिल्क्स में है मैम, मलमल सिल्क में, अच्छा, सब मधुबनी प्रिंट्स में है. मधुबनी प्रिंट में साड़ी डिजाइन है मैम. अशा प्रकारची ना. छान, मस्त. आणि ही जी प्रिंट आहे ना ते आपण वॉश केल्यानंतर म्हणजे असे जाणार वगैरे नाहीये ना? नहीं जाएगा मैम. नाही जाएगा ना? नहीं जाएगी. अच्छा, ये हैंड ब्लॉक प्रिंट किया हुआ पूरा डायफिक्स के साथ रहता है. एक ओपन करून दाखव ना याच्यामध्ये. कलर वगैरे पण छान आहे. त्याच्यामध्ये कलर वगैरे पण फक्त ब्लॅक आणि रेडच आहे का? नहीं ते वेगवेगळे आहेत. अलग अलग कलर ऑप्शन है मैम. अच्छा, खूप सारे कलर आहेत ना. बघा, असे वेगवेगळे प्रकारचे कलर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. ब्लॅक कॉमन आहे बरोबर याच्यामध्ये? हाँ, ब्लैक रहेगा. हा, वही ब्लॅक कॉमन आहे. ही ओपन करून दाखव ना, कारण हे ऍक्च्युअली आपण वरती पाहिलीच आहे ना. आणि याच्यामध्ये ब्लाउज पीस वगैरे सगळे ऍड आहे. सब में बिट ब्लाउज है. 6.5 मीटर साड़ीज बिट ब्लाउज के साथ है. अच्छा, त्याची लेंथ किती बोलला? यस मैम. लेंथ साडीची? 6.5 मीटर साड़ी. अच्छा, आणि ब्लाउज पीस आहे ते 1 मीटर ब्लाउज. 1 मीटर ना. म्हणजे तुम्ही हाफ मध्ये वगैरे आपण 3/4 वगैरे पण करू शकतो. आपल्या हाताच्या स्लीव्स वगैरे ज्या आहेत त्या. हा, मस्त आहे. याची काय किंमत आहे? 1650 की 1650. जी. म्हणजे वेगवेगळ्या साड्यांची किंमत वेगवेगळी आहे की सेम आहे? म्हणजे ह्या समोरच्या ज्या आहेत त्या सब अलग अलग रेट की है. सब अलग अलग रेट. इसका क्या रेट है फिर? वो 1850 का है, मधुबनी प्रिंट पे. अच्छा, मधुबनी. अच्छा, मध्ये. आणि समोरच्या आहे ती, हे कोणतं फॅब्रिक आहे? ये टसर पे आएगा. असम का टसर है. अच्छा, असम सिल्क में. आसाम सिल्क. आणि समोरची दाखव ना. ये वाला हा हा, ये पटोला में है. पटोला में. यस मैम. छान वाटते का? पल्लू वगैरे पण खूप छान आहे, सॉफ्ट आहे, छान मस्त वाटते. याची काय रेंज आहे? 1850. 1850. 1850. यस मैम. बघा, या स्टॉल वरती ना ड्रेस मटेरियल पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.